हॅलो नमस्कार मित्रांनो, मी निलेश आणि स्वागत आहे तुमचं नीरा ॲग्रो फार्मच्या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपण आज खूप दिवसानंतर व्हिडिओ काढत आहोत। याचं कारण असं मित्रांनो की आपली आय डी हरवलेली जीमेलची, आणि जीमेलची आय डी हरवलेली म्हणजे मित्रांनो आपला मोबाईलच हरवलेला, चोरीला गेलेला। तर त्यामुळे मित्रांनो आपली जीमेलची आय डी हरवलेली, आणि त्या कारणाने आपण मागील 2-3 महिन्यापासून व्हिडिओ टाकले नाहीत। तर देवाच्या कृपेने आपल्याला ती आय डी कशी तरी भेटली, आणि परत हा चॅनल मी रिझ्यूम केला। तर पाहू शकता मित्रांनो, आपल्या ह्या कोंबड्या चरत आहेत। खूप काय बदल झाला मित्रांनो आपल्या फार्ममध्ये। तर अशी खूप काही इच्छा आहे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची, आणि पुढे व्हिडिओ आपण 100% रेग्युलर टाकू। तर आपल्या फार्मचे पूर्ण जे सेटअप आहे ते नव्यापासून तुम्हाला दाखवू। तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो, बघा आपण आशिलचा कोंबडा आणलेला आहे आपल्या खास ब्रीडर म्हणून। बघा तर मित्रांनो, 2 महिन्यामध्ये खूप काय आपल्या फार्ममध्ये बदल झाले। आपली जी लहान पिल्लं होती ती मोठी झाली, आणि जी काही कोंबड्या आपण सेलिंग देखील केल्या, आणि काही कोंबड्या आपण नवीन विकत देखील घेतल्या। त्यापैकीच मित्रांनो हा एक आपला आशिल जातीचा कोंबडा, मादी पण आहे, पण मित्रांनो तिने खुडूक झालेली आहे ती, आणि त्यामुळे ती खुराड्यात बसलेली आहे। कोंबडा फक्त फिरतोय, मादी पण आपल्याकडे आहे आसिल, ओरिजिनल आसिलमध्ये। बघा, पाहू शकता जवळून तुम्हाला मी दाखवतो। बघा, प्युअर आसिलमध्ये कोंबडा मित्रांनो, आणि आपल्या ज्या लहान तलगी होत्या ही बघा त्यापैकी एक आहे, ही देखील मोठी झालेली आहे। आणि आपण एक दुसरी 2-3 कोंबड्या नवीन घेतलेल्या आहेत, आणि काही कोंबड्या आपल्या रावणामध्ये बसल्यात, आणि 13 ते 14 पिल्लं मित्रांनो आपल्या कोंबडीची मोठी झालेली आहेत 3 ते 4 महिन्याची। ते आपण तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवू। तर मित्रांनो, कसा वाटला आपला व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका। पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। बाय बाय।